समासाचे चार प्रकार आहेत। चार प्रकारापैकी हा तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास। द्वंद्व समास ओळखणे हे खूप सोपं आहे। बघा इकडे मित्रांनो, जेव्हा नाम अधिक नाम जर असेल तर द्वंद्व समास, किंवा संख्या अधिक संख्या जर असेल तर द्वंद्व समास, किंवा विरुद्ध अर्थाचे जर शब्द असेल तर द्वंद्व समास समजायचं। जसं की सत्य असत्य असे विरुद्ध, सत्य असत्य म्हणजे सत्य असत्य म्हणजे विरुद्ध जोडी जर असली तर द्वंद्व समास समजायचं। द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत: इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास। इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि आणि व हे उभयान्वी अव्ययाने जर जोडत असेल तर त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात। जसं आई वडील म्हणजेच आई आणि वडील आणि या उभयान्वी अव्ययाने जोडतात। जसं विटी दांडू, विटी दांडू, विटी आणि दांडू। आणि या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये विकल्प असतो, पर्याय असतो। अथवा किंवा या शब्दाने या उभयान्वी अव्ययाने ते शब्द जोडलेले असतात। जसं सत्य असत्य, सत्य म्हणजे सत्य किंवा असत्य। जसं 15-16, 15-16, 15 किंवा 16 असं। आणि अथवा किंवाने जर त्याची विग्रह होत असेल तर समजायचं की वैकल्पिक द्वंद्व समास। आणि समाहार द्वंद्व समास, त्या समाहार द्वंद्व समासामध्ये इतरही सारखे आणखी जे घटक येतात। जसं बाजार हाट म्हणजे बाजार हाट म्हटलं तर बाजार हाट वगैरे वगैरे। आणखी त्याच्यासोबत आपल्या नेहमी जीवनातील म्हणजे असलेला वेणी फणी। आता वेणी फणी मध्ये सर्वच गोष्टी येते, वेणी फणी वगैरे वगैरे इत्यादी। ओके, अशा पद्धतीने द्वंद्व समास आपण ओळखू शकतो।